भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी माननीय सुमंत प्रकाश पाटील, राष्ट्रीय सचिव, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी सौ शोभा बाबर, वेण्णानगर, सातारा इथून माझी एक कविता सादर करते. विषय आहे मुक्तछंद आणि माझ्या कवितेला दिलेलं शीर्षक आहे आईने मुलीला केलेले आवाहन. माझी कविता मी आपल्यापुढे सादर करते. स्वतःपेक्षा तू अगोदर दुसऱ्यांचा विचार करतेस. स्वतःपेक्षा अगोदर तू दुसऱ्यांचा विचार करतेस. यातूनच तर तू तुझे वेगळेपण जपतेस. काही सांगण्या अगोदरच तुला माझं मन समजतं. काही सांगण्या अगोदरच तुला माझं मन समजतं. म्हणूनच तुझं आणि माझं नातं मैत्रिणीप्रमाणे उमलतं. तूही झालीस आता एक उमलणारी कळी. तूही झालीस आता एक उमलणारी कळी. तुझं तुलाच आता इथून पुढं जपायचंय. तुला घडवताना जे काही केले संस्कार, तुला घडवताना जे काही केले संस्कार, त्यांनाच तुला आता क्षणोक्षणी आठवायचंय. कारण एक आई म्हणून मला साऱ्यांना सांगायचंय, मला आहे तुझ्यासारखी मुलगी एक गुणी. तू फक्त माझी मुलगीच नाहीस तर आहेस माझा श्वास. तू फक्त माझी मुलगीच नाहीस तर आहेस माझा श्वास. बापाचा जीव की प्राण, भावाचा आधार. साऱ्यांची मान अभिमानाने उंचावेल अशी आता घे भरारी. साऱ्यांची मान अभिमानाने उंचावेल अशी आता घे भरारी. विसरू नकोस पाय मात्र असतील जमिनीवरील. कधी आनंदाने वेडी होशील, कधी दुःखाने निराश. कधी आनंदाने वेडी होशील, कधी दुःखाने निराश. खचून जाऊ नकोस, कारण धीर द्यायला आई नावाची मैत्रीण आहे खास. कारण धीर द्यायला आई नावाची मैत्रीण आहे खास. धन्यवाद.